खरीप पूर्व नियोजन बैठक ही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पार पडली आणि त्यामध्ये बँका कर समितीची सुद्धा बैठक आज त्या ठिकाणी होती आणि या दोन्ही बैठकीच्या माध्यमातून आज बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत, तर त्याचीच माहिती आपण आज बघणार आहोत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना आस लागून राहिलेली आहे की कर्जमाफीचा विषय हा बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी प्रलंबित होता किंवा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आस लागून राहिलेली होती की कर्जमाफी कधी होणार। तर यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पुन्हा आज स्पष्ट केलेलं आहे की शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफी ही 100% करणार आहोत। त्याचबरोबर पत्रकारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक प्रश्न विचारला गेला मुख्यमंत्र्यांना की तुम्ही ही कर्जमाफी 30 जून पर्यंत करणार आहात, ते खरं आहे, पण शेतकऱ्यांना आता खरीपाचा त्या ठिकाणी हंगाम समोर आलेला आहे आणि आता जुलै महिन्यामध्ये 1 जुलैपासून शेतकरी खरीपाची जी पीक कर्ज आहे तर ते घेत असतात। मग पीक कर्ज घेत असताना शेतकऱ्यांना पीक कर्ज हे मिळेल का, हे सुद्धा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या माध्यमात त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना विचारला गेला। तर मग मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की त्या ठिकाणी कर्जमाफी आम्ही जाहीर केली, त्यामध्ये शेतकऱ्यांची याद्या त्याच्याकडे देण्यात आल्या, त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांना लगेच तात्काळ पुन्हा नवीन पीक कर्ज देण्याचे आदेश सुद्धा बँकांना देणार आहोत आणि ज्या कर्जमाफी जरी शेतकऱ्यांची जी पैसे आहे बँकांना देण्याचे, तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आम्ही पैसे देऊ अथवा त्याला उशीर हो तरीही शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज जी पीक कर्ज आहे नवीन खरीपाचे तर ते देण्यात यावे असे सुद्धा निर्देश त्या ठिकाणी देणार आहोत। हे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून क्लिअर करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपण दरवर्षी बघतो की आपल्याला त्या ठिकाणी ज्या अधिकृत बँका आहे, नॅशनल बँका, सरकारी बँका, तर या बँकांच्या माध्यमातून आपला सिबिल स्कोअर त्या ठिकाणी चेक केला जातो। मग सिबिल स्कोअर चेक करत असताना त्या ठिकाणी शेतकऱ्याचा सिबिल स्कोअर जर एखाद्या वेळेस कमी असेल तर शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही। मग मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की सिबिल स्कोअर शेतकऱ्याचा त्या ठिकाणी बघू नये, तसंच त्याच प्रकारे शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावं, म्हणजे सिबिल स्कोअरची कुठल्याही प्रकारची आट ठेवू नये, हे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जास्तीत जास्त ज्या राष्ट्रीयकृत बँक आहेत त्यांच्याकडून कर्जाची वाटप त्या ठिकाणी व्हावं, हे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं, कारण की राष्ट्रीयकृत बँका खूपच त्या ठिकाणी कर्ज देण्यास त्या ठिकाणी टक्केवारीमध्ये कमी आहे, ते सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी जे युरिया आहे तर युरियामध्ये आपण बघतोय खताचा तुटवडा त्या ठिकाणी भासत आहे आणि त्यामध्ये युरिया हा मोठ्या प्रमाणामध्ये आता सध्या साठा आहे, पण येत्या काळामध्ये युरियाचं प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी कमी पडू शकतं, त्या ठिकाणी युरियाचा साठा उपलब्ध करू, हे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। म्हणजेच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बरेचसे प्रश्न जे आहेत तर ते मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे आणि 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी 100% करू, हे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।